गाइस वेलकम टू माय चॅनल शूज वर्ल्ड. तुम्ही बघू शकता केदारनाथची ट्रेकिंग स्टार्ट केली आहे. सगळे पोरं वगैरे आम्ही सगळे निघालो आहे आणि ॲक्च्युली हे सोनप्रयागच्या आधीच आमची ट्रेकिंग स्टार्ट झाली आहे बिकॉज आम्ही निघालो आहे 5:30ला आणि आता स्टील आता वाजलेत 9:45. ठीक आहे, सो 9:45 वाजलेत आणि अजूनही आम्ही सोनप्रयाग नाही पोचू शकलो. म्हणजे तुम्ही विचार करा की ऑलमोस्ट 4.5-5 तास झाले आम्हाला इथे. तर गाईज आम्ही आता त्यामुळे पायी वगैरे निघालो आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता एक्स्ट्रीम लेवल. म्हणजे 200 मीटर जर तुम्ही चालताय म्हणजे गाडी चालताय आणि लगेच 15 मिनटं 20 मिनटाचा ब्रेक घेत आहे. सो त्यामुळे जास्त टाईम लागतो आहे. सो आता आम्ही इथूनच ट्रेकिंग स्टार्ट केली आहे गाईज. सो तुम्ही आता एन्जॉय करा, मजा बघा आमची आणि तुम्हाला माहिती पण देतो कशा प्रकारे काय काय करतो वगैरे. ठीक आहे, तर काहीच आता आम्ही इकडून नाश्ता वगैरे करून निघालो आहे. आता नाश्ता झाला आहे आमचा आणि आम्ही परत मार्गस्थी झालो आहे बिकॉज ऑफ कारण की तुम्ही बघू शकता तिकडे ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे. ठीक आहे, म्हणजे थोडंसं चाललं की परत ट्रॅफिक चालू होते. सो आम्ही इथूनच ट्रेक चालू केलेला आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता या साईडला पूर्ण पहाडी व्ह्यू आहे मस्तपैकी. गाईज तिकडे आहे ना पुढे तिथून आहे मंदिराचा ट्रेक. सो गौरव आहे माझ्यासोबत ट्रेक कर पुढे. आम्ही दोघं पुढे चालतो सध्या. गौरव काय बोलतो तू? काहीतरी बोला आता मगाशी, ते मला ऑन कॅमेरा पाहिजे नाही बाबा. बोल. आम्ही इकडून 40 किलोमीटरवर चालणार आहोत तिकडे जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता गाईज 40 किलोमीटर म्हणजे मला अंदाज असेल आम्ही किती चालणार आहे. हा बेकारवाला सीन असणार आहे. म्हणजे 40 किलोमीटर, लोक 22 किलोमीटरमध्ये थकताय. आमचा 40 किलोमीटरचा काय विषय व्हायचा. त्याची आम्ही सोनप्रयाग पासून ते केदारनाथ ट्रॅक करतो डायरेक्ट. सो गाईज तुम्ही इकडे बघू शकता किती किलोमीटर काय आहे वगैरे याच्यामध्ये प्रॉपर दाखवलं. श्री केदारनाथजी 25 किलोमीटर, गौरीकुंड 6 किलोमीटर, त्रियोगी नारायण मंदिर 14 किलोमीटर, ग्राम तीसी 20 किलोमीटर, सोनप्रयाग शटल सेवा 3 किलोमीटर, सोनप्रयाग पार्किंग 2 किलोमीटर. सो तुम्ही हे बघू शकता. त्याच्यात आम्हाला भरपूर चालायचं आणि ऑलरेडी आम्ही भरपूर चालून सुद्धा आलो. सो गाईज आता स्ट्रगल 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 मजा येते ॲक्च्युअलमध्ये भरपूर. बघू अजून काय 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 घडतं. आम्ही ना सोनप्रयाग पोचलो. तुम्ही बघू शकता सोनप्रयागला. आता इथून गौरीकुंडसाठी जातं. स्वतः आता आपण बघू इथून आपल्याला इथून शटल सेवा भेटते की कसं काय होतं ते. कारण की याच्या पुढे जे पर्सनल व्हेकल असतात त्यांना जायला परमिशन वगैरे नाही आहे. सो आता इथून बघू काय सोय करता येतं आपली वगैरे. आणि आपल्याला जायचं आहे वरती गाईज. सो बघू आता, तुम्हाला सांगतो पुढे दाखवतो तसं काय काय होतं. इथं डिस्कशन चालू आहे आता ना. या साईडला ना एक बोर्ड लावला आहे, तिकडे ना सगळे इन्फॉर्मेशन दिली अमाऊंट वगैरे तुम्ही बघू शकतात. इथे या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्या. इथे सगळे रेट्स वगैरे लिहिले कुठे किती काय वगैरे. आणि इकडे खाली नंबर पण आहे, तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही कॉल करू शकतात या ठिकाणी पूर्णपणे. सो गाईज या साईडला तुम्ही बघू शकतात त्रियोगी नारायण मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे ॲक्च्युली. आणि इकडून आता दाखवत आहे केदारनाथ 23 किलोमीटर, त्रियोगी नारायण 13 किलोमीटर आणि गौरीकुंड 5 किलोमीटर असं विषय एकंदरीत. चेक झालं मागे आणि तिथेच पाण्याचं वगैरे सोर्स पण आहे. तिथे तुम्ही पाणी 100 रुपीजमध्ये 1 लिटर रिफिल करू शकता. सो गाईज पुढे पुढे तुम्हाला अजून असे भरपूर ठिकाणी भेटत जाईल जसे पाणी रिफिल वगैरे तुम्ही करू शकता तसं. आणि पुढे तुम्ही आता हा रोड कंटिन्यू आपला स्टार्ट झाला जर्नी केदारनाथसाठी. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू पावसाळ्यात तिथे खूप छान वाटत असेल जेव्हा नदीला पाणी वगैरे असेल तेव्हा. आणि ते कंटिन्यू रस्त्याने तुम्हाला दुकानं वगैरे काय ना काय दिसत राहतील. तर गाईज हा एक ब्रिज लागतो आपल्याला. तुम्ही नदी वगैरे पाणी एकदम स्वच्छ आहे पूर्णपणे.
स्वच्छ असं पाणी एकदम निळं निळं एकदम, जे की तुम्हाला वरून डोंगरातून येतं ते. आणि पाणी अतिशय एकदम थंड असणार आहे गाईच. तर इकडून आपण हे ब्रिज आहे, ब्रिजच्या ह्या साईडून चालतोय की ब्रिज हा गाड्यांसाठी दिला आहे स्पेसिफिक. आता आपण गौरीकुंडला पोहोचलो. तुम्ही तिकडे बोर्ड बघू शकता गौरीकुंडचं. ह्या साईडला गौरीकुंडचं बोर्ड बघू शकता तुम्ही. आणि पुढे आता आपण कुंडमध्ये थोडंसं स्नान तर नाही होऊ शकत बिकॉज रश भरपूर आहे आणि आपल्याला पुढे पण चालायचं आहे, तर त्यामुळे आपण स्नान वगैरे नाही करणार. बट तिथे पाण्यामध्ये पाय वगैरे टाकून अंगावर थोडंसं पाणी घेऊया गौरीकुंडला. आणि हां, सो त्यानंतर परत 10-15 मिनटं तिकडे पाण्यामध्ये पाय टाकून वगैरे थोडं रिलीफ पण भेटेल पायाला आणि थोडा आराम पण होऊन जाईल. सो त्यानंतर पुढे परत चालू करू. पोचलो आहे गौरीकुंडच्या इथे नियरेस्ट. मागे तुम्हाला बोर्ड वगैरे दाखवलेला. हे सगळं ती नदी आहे वगैरे, पुढे कुंड वगैरे गरम पाण्याचे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आणि पुढे इथं आय थिंक कोणतंतरी मंदिर आहे की काय माहीत नाही एक्झॅक्ट आपल्याला. आणि ते अशा सगळ्या पालख्या त्या उचलून नेणाऱ्या वगैरे. सो आता आम्ही थांबलोय सगळे, थोडा रेस्ट करतोय इथे. तिकडे गौरव पाटील लिंबू पाणी येतोय, अभिषेक विचार पण आहे, मी पण आहे. हालत बारीक झाली आहे जाम, पण ठीक आहे, इट्स ओके. फक्त तुम्ही हा टाईम येण्याचा दुपारचा सकाळचा, बिकॉज रात्री 3-4ला स्टार्ट केलं तर तुम्हाला ही जी रेस आहे ना घोड्यांची वगैरे, खच्चर पालख्या ह्या नाही भेटणार. त्यामुळे तुम्ही त्या टायमिंगला प्रॉपर येऊ शकतात. ह्या टाईमला थोडं थांबून जावं लागतं आपल्याला. असं आहे ते, ऊन वगैरे एवढं लागत नाही बिकॉज हवा थंड आहे. फक्त थोडं उन्हाचं जर थांबलो उन्हात तर चटके वगैरे बसतात. सो गाईज आता आपण इकडून परत स्टार्ट करू. मी तुम्हाला दाखवू नाही शकत बिकॉज थोडा रश जास्त असल्यामुळे शूट करता नाही ते, पण मी जिथे थांबेल तुम्हाला नक्की दाखवेल आणि माहिती देत राहील तुम्हाला. सो गाईज आता आम्ही घोडा केला आहे, मी आणि गौरवने. तिथे सगळे पाय गेले बिकॉज माझ्या पायाला हे आलं, थोडं क्रॅम्प आलेला, तुम्हाला चालायचं. सो आम्ही दोघांनी इकडे घोडा केला आहे, मी आणि गौरव. सो आता इकडून बघू काय. भीती पण वाटते कारण की यांचे पाय वगैरे थोडे स्लिप वगैरे होतात. बट ठीक आहे, आता काय थोडंफार बघू आता काय होतं काय नाही ते. पण आता जायचं तर आहे वरती, त्या हिशोबाने आम्ही करतो. ठीक आहे, तर आपण भेटू. कारण की मला घोड्यावर ना प्रॉपर शूट न करतो, दोन्ही हाताने पकडलं लागतं, ते थोडं स्लिप होतं म्हणून. गाईज डेंजर सिच्युएशन आहे. इकडं तो घोड्यावाला गायब आहे आणि इकडं बघू शकतो सगळं आजूबाजूला पूर्ण दरी आहे. मी एकटाच बसलो, मला भीती वाटायला लागली आता ॲक्च्युली. हा मुवमेंट करतोय खूप सारा, मुवमेंट करतोय. काही माझी ना सध्या जीभ जाम वळवायला लागली, काहीच्या काही शब्द बोलायला लागले. थोडं ॲडजस्ट करा. ठीक आहे, या साईडला तुम्ही बघू शकता, इकडे लिहिलं विभिन्न स्थानक की दुरिया, प्रॉपरली इकडे लिहिलं, तुम्ही बघू शकता त्या साईडला. गाईज तुम्ही बघू शकतात बाजूला डायरेक्ट दरी आहे, डायरेक्ट पूर्णपणे. आणि गाईज बघू शकता तुम्ही मॉर्निंगला काय बघायला भेटतंय. आणि याही पेक्षा सुंदर हे बघा गाईज, हे बघा हा जो लुक आहे ना, यासाठी ॲक्च्युली मी आलेलो गाईज, यासाठीच मी ॲक्च्युली आलेलो. मागे बघू शकता जो ग्लेशियर दिसते, या साईडला पण आहे गाईज. आणि हे आमचं टेंट आहे, इथून आमचा व्ह्यू आहे. कंटिन्युअसली हेलिकॉप्टर्स तिकडं येत राहतात. तिकडे हेलिपॅड आहे समोर आणि त्याच्याच पुढे तिकडेच केदारनाथ मंदिरसुद्धा आहे. ते कॅमेऱ्यातून दिसणार नाही, बट मला विजिबल होतं आहे तिथे. आणि ही जे व्ह्यू आहे मॉर्निंगला, सकाळी उठलो, काल एक तर एवढं स्ट्रगल वगैरे केलं, आणि जे मॉर्निंगला उठल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये मला ना हेलिकॉप्टरचा आवाज येत होता, तर मी त्यासाठी उठलो. बोललो भाई काय सीन आहे, एवढ्याच क्लोजली काय येतो आहे. आणि त्यानंतर जे मी ते जे ओपन केली चेन आणि ते कपडा साईडला गेल्यानंतर जो हा व्ह्यू बघितला आहे ना गाईज, कधीच नाही विसरू शकत गाईज. ॲक्च्युअलमध्ये खूप छान आहे, खरंच खूप छान आहे गाईज. बाकी सगळे झोपलेत ते, कारण की आम्ही ॲक्च्युली तुम्हाला दाखवलं मी की घोड्यावर आलो आणि रात्री आल्यानंतर आहे ना, सिरियसली सांगतो -6 to -5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. सो त्यामुळे मी तुम्हाला लिटरली सांगतो, मी जेवलोसुद्धा नाही आहे काल रात्री. आम्ही काहीच नाही खाल्लं बिकॉज जेव्हा आम्ही टेंट केला, आम्ही इथे पोचलो आणि तिथूनही आम्हाला 1 ते 2 किलोमीटर आम्हाला चालत यावं लागलं इथे.
आणि त्यानंतर मग आम्ही जेव्हा टेंट केला टेंटमध्ये एकदा घुसलो त्यानंतर बाहेर नाही निघलो कारण भयानक अशी थंडी होती. थंडी तर थंडी प्लस त्यानंतर तिथे असं वाटत होतं की भाई बस इकडे झोपून राहा. थकलो पण भरपूर होतो कारण की आम्ही कंटिन्युअसली आम्ही काय फक्त सोनप्रयागपासून नाही तर आम्ही सीतापूरपासून आम्ही वॉकिंग स्टार्ट केलेली म्हणजे ट्रेकिंग स्टार्ट केलेली बिकॉज काल मी तुम्हाला दाखवलेलंच की ट्रॅफिक किती होती. सो त्यामुळे आम्हाला ऑलरेडी आम्ही 12 किलोमीटर तिथे चाललेलो 12 ते 15 किलोमीटर प्लस इकडे 3-4 किलोमीटर नंतर आमची हवा टाईट झालेली. सो गाईज ॲक्च्युअलमध्ये हा सगळा विषय होता. आणि तुम्ही हा व्ह्यू बघून घ्या आता. हा मॉर्निंगचा व्ह्यू ॲक्च्युली आम्ही लाईनीमध्ये माझे फ्रेंड्स वगैरे बाकीचे लागलेत. आम्ही जस्ट पुढे आलेलो तर तुम्ही व्ह्यू बघून घ्या. कसं वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली आता मंदिर बंद झालं बिकॉज 12 वाजता मंदिर बंद होतं. आता ते 2 वाजता स्टार्ट होईल. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे ते होईल माहीत नाही किती वाजता. बट आता हा मॉर्निंग व्ह्यू आहे त्यासाठी मी तुम्हाला हा दाखवायला पुढे आलो आहे. आणि लाईन तुम्ही बघू शकता खूप लांबपर्यंत लाईन आहे. ते तुम्ही काही रील्समध्ये किंवा व्हिडिओजमध्ये बघितले असणार ब्रिज वगैरे तर तुम्हाला मी पुढे दाखवेलच. तर त्याच्या पण अलीकडे म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर मागेपासून लाईन झाली आहे आज ॲक्च्युली. आणि एवढं छान विषय ना की आज ना काहीच मंडे आणि मंडेच्या दिवशी आम्ही इथे आहेत. मी आणि गौरव आम्ही दोघं इथे आलो गाईज. आणि ॲक्च्युली आता गौरवला जाम थकलं बिकॉज ते पायी आलेले. मी काल तुम्हाला बोललो ते रात्री ट्रॅकिंग केली आहे आणि रात्री ते 2:30 वाजता आले आणि -6 डिग्री. मी तुम्हाला बोललो सकाळी की -6 डिग्रीमध्ये हे आले. आम्ही आलो तर -2 डिग्री होतं आणि त्यानंतर हे आले आणि आता ते खूप थकलेलं होतं. बट त्याने हा जो व्ह्यू बघितला ना बस त्याची थकान पूर्ण गेली. ते त्याच्या तोंडून ऐका एवढं भारी वाटतंय ना हा व्ह्यू बघून. तुम्ही पण नक्की या. फक्त या टायमाला नका येऊ. ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये या. पूर्ण मस्त तुम्हाला पण रिलॅक्स होईल. आणि ॲक्च्युली काहीच खरी गोष्ट की आम्हाला माहीत नव्हतं की नक्की कोणत्या सीझनमध्ये यायचं. बट आम्ही आलो फायनली आणि रश भरपूर आहे. यावर्षी भरपूर रश आहे. बट नेक्स्ट इयरला तुम्ही जर याल तर ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये या किंवा मग या व्हिडिओनंतर मी ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये प्लॅन करू शकतात. जून-जुलैमध्ये पण नका करू कारण की तेव्हा हेवी रेन वगैरे काही ना काही इश्यू असतो. ऑक्टोबर-सप्टेंबर जेव्हा मंदिर बंद व्हायचं टाईम असतो तेव्हा या. तेव्हा रश खूप कमी असतो. ठीक आहे. आणि बाकीचे अपडेट्स मी तुम्हाला पुढे देतच राहील. तुम्ही हे दर्शन परत एकदा घ्या गाईज. तिकडे ना मारामारी झाली आहे तुम्ही बघू शकता. इथं पक्की घाणवाली मारामारी सुरू झाली अजून पण सुरू आहे. पोलीसवाले वगैरे पण आले तिथे. आता ते सगळं सॉर्ट करतात तिथे. तुम्ही बघू शकता त्या साईडला पूर्ण मारामारी सुरू आहे. पोलीसवाले वगैरे पण आहेत तरी सुद्धा ते कोणाचं ऐकत नाही आहे. ते बघा तुम्ही बघू शकता तिकडे पार डोकं बिकं फुटलं त्यांचं एकच. त्यांचं ना डोकं फुटलंय पूर्ण. हे जे व्हाईटवाले तिकडे दिसतील तुम्हाला त्यांचं हे बघा हे या साईडला जे आहे त्यांचं ना डोक्यातून रक्त विकतं अख्खं स्वेटर त्यांचं ओलं. बघू शकता लाईन पार तिथपासून आहे. आणि मी तुम्हाला बोललो ना ब्रिजमध्ये तर आमचा जो फ्रेंड आहे तो तिकडे उभा आहे. आता आम्ही सगळे गेलेलो पुढे बघायला वगैरे. आणि लाईन खूप मोठी खूप म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर मागे मंदिरापासून तर खूपच 2 किलोमीटर पकडून आहे. सो त्यामुळे आता मंदिर पण बंद झालं तर आता लाईन हलणार सुद्धा नाही आहे. सो आता बघू आपण काय होतं काय नाही होते आणि त्यानुसार पुढे भेटतील तुम्हाला. आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी. बघ इथं गौरव अभि आहे. इकडे गौरव आणि उमेश आहे. आम्ही सगळे आहोत. आणि तुम्ही बघितलं सगळे ट्रेडिशनल वेअरमध्ये प्रॉपर कुर्ते वगैरे घातले. इथे सगळ्यांनी स्वेटर वगैरे घातले बट आम्ही काहीच नाही. आणि आत्ता जो टेम्परेचर मी आता निघताना चेक केलेलं 3 डिग्री सेल्सिअस होतं तरी पण आम्हाला एवढं काही वाटत नाही आहे. तुम्ही बघू शकता सगळे कुर्त्यामध्ये सगळी गँग. तर आता बघू गर्दी वगैरे किती त्या हिशोबाने सगळं करूया. ठीक आहे. बॅक नाव ॲट मंदिर. तुम्ही बघू शकता परत आपण मंदिराजवळ आलो आहे. हे ओम आहे आणि इथून खाली लाईनी वगैरे आहेत. पण परत वरतीच आलो आहे एक जुगाड करायला. आता बघू तो जुगाड सक्सेस होतो का त्या हिशोबाने. आपापल्या घरी व्हिडिओ कॉल करते आणि फोटो सेशन वगैरे चालू आहे सगळ्यांचे. इकडे दर्शन वगैरे चालू आहे. आणि इकडे अभि विचार काट्या तो बॉय काटा आहे काट्या. सो ब्लॉग मध्ये आला भाई तिथं. सो काही सगळे चालू आहे इकडं असं पद्धतशीर. बघू शकता लोक ना सगळे आजूबाजूला असे जमले जसं काय आम्ही सेलिब्रिटीज.
माहित नाही का अचानक आम्ही म्हणजे सगळ्या समोरच्या एका दादाला बोललो की दादा फोटो काढतो तर त्यांनी आहे ना लिटरली असे लोक होते आमच्याकडे सगळे जेवढे लोक जसं आम्ही सेलिब्रिटी आणि जो सगळी म्हणजे घोळका निर्माण झालेला ते पोलीसवाले वगैरे तिकडे आले ते बघत होते तर त्यांनी आम्हाला थोडंसं हे केलं की काढू नका म्हणून. आता आम्ही चाललोय मंदिराच्या मागच्या साईडला. सो आता पण बघूया मागच्या साईडला आपल्याला काय काय बघायला भेटतं. तुम्ही बघू शकतात हे मंदिराची साईड आहे आणि तिकडं मागची बाजू आहे. आणि मी तुम्हाला ना तो दगड दाखवतो जो 2013मध्ये पूर आलेला जेव्हा त्याने वाचवलेला आणि त्याला भीमशिला म्हणून म्हणतात. तर तो समोर आहे भीमशिला आहे ती तुम्ही बघू शकतात. आणि वरचा नजारा बघा गाईज यार मी ना मेल्ट होतोय सिरियसली बर्फात मेल्ट होतोय मी हा सीन बघून. ॲक्च्युअली खरं सांगतो गाईज खूप 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 भयानक सीन आहे आणि एकदम वेगळं फील करतोय मी. हर हर महादेव. गाईज या साईडला बघू शकतो सगळे बाबा वगैरे बसलेत सगळे तप करत वगैरे. तर ह्या साईडला आपण आलो भीमशिला जवळ. इथे लोकांनी इथून जेव्हा ते वाहत आलेलं पूर वगैरे आलेलं प्रॉपर ते इकडून अटकलेलं मंदिराच्या मागे संरक्षणासाठी. बघू शकता इथे त्रिशूल वगैरे सगळे आहेत मोठे मोठे. तिकडे आपण पण सगळे आहेत सगळे आता देवासमोर. आता त्या साईडला ना मंदिराला कळा बांधली गेली आहे बिकॉज त्यामध्ये आपण पूर आलेला जो पाणी एक्झॅक्ट आलेलं वाहून ते दगड वगैरे येतात तर तिकडे प्रॉपर अशी भिंत तिकडे बांधली गेली तुम्ही बघू शकता. ना या साईडला ना ॲक्च्युली वरती जात होतो तर मला ना हे जागोजागी ना हे असं दिसतंय बघा. तुम्ही पण बघू शकतात भरपूर ठिकाणी. तर तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल ना तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की हे नक्की काय आहे ॲक्च्युअलमध्ये. हे असं दगडावर दगड का ठेवले सो तुम्ही मला नक्की सांगा. आणि या दगडावर बघू शकतात सुंदर अशी कलाकृती केली आहे इथे. हे इकडे शंकराचार्य समाधी आहे ते बघू शकता इकडे लिहिलं आहे. आपण चाललो इकडे शंकराचार्य समाधीच्या इथे. आतमध्ये समाधी आहे मी तुम्हाला इकडून साईडून दाखवतो. इथे सगळ्यांना मंत्र वगैरे लिहिलं आहे प्रॉपरली बघू शकता तुम्ही. तर लोक मध्ये उभे जरा तुम्ही त्यांना इग्नोर करा काय विषय नाही. प्रॉपर असे सगळे मंत्र वगैरे लिहिले तिथे. आणि आता आपण पोहोचतोय पूर्णपणे समाधी इथे समोर आहे. इथे संपला मंत्र. गाईज बघू शकता समोर शंकराचार्यांची समाधी आहे पूर्णपणे. सॉरी सो गाईज तुम्ही बघू शकता गँग पण येतो काय माहिती ही समाधी आहे इथे शंकराचार्य. गाईज आता ना इथे सगळे लाईनीत बसलेत कारण की आता इथे ना केदारनाथ बाबांची ना आरती होणार आहे. सो आता सगळे उभे आहेत. आता 7:10ला आरती होणार आहे म्हणजे अजून 20 मिनटं आहे. आता आम्ही नाश्ता वगैरे केला पण इकडे खरंच चॉईस बरोबर नाश्ता बघू शकता तुम्ही. ही सगळी आरतीसाठी लाईन आहे म्हणजे लाईन आहे सॉरी बसलेत सगळे गर्दी वगैरे पूर्ण. आरतीच्या वेळेस ना पाऊस पडायला लागला तुम्ही बघू आम्ही जुगाड कसं केलं आहे. एकच पोन्चो कारण की काल जो मी घेतला तो फाटलेला तो एकच पोन्चो आहे. काहीच गर्दी बघा गर्दी किती आहे सगळीकडे बघून घ्या. चालू आता आरती पण येते आपल्याला. तुम्ही पण आरती घेऊन घ्या येतात केदार बाबाची.
चला या. आम्ही आहे ना इथे प्रसाद घ्यायला आलोय त्या ठिकाणी. आता बघू प्रसाद काय काय घेतो, तुम्हाला रूमवर गेला जातो. मी केदारनाथवरून खाली उतरलोय आणि आता जस्ट आम्ही इकडे पोहोचलोय सोनप्रयाग जवळ. तुम्ही गर्दी बघू शकतात, अख्खा ब्रिज भरलाय आणि आम्ही सुखरूप आलोय खाली. आता इथून आम्ही आमच्या गाडीत बसू आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेशन भेटलं, नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटूया. बाय बाय.